पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात गाजत असलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे। या महत्त्वाच्या विषयावर आमदार राहुल कुल यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। दौंडच्या गर्भलिंग निदान प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये केलेली आहे। या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आमदार साहेब आहेत। दादा, काय मागणी केली आहे? खूपच धक्कादायक हा सगळा दौंडचा प्रकार होता। आपण त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहात, काय मागणी केली तुम्ही अध्यक्षांकडे? हा प्रकार फक्त दौंडपुरता मर्यादित नव्हता, तर तो पुणे जिल्ह्यापर्यंत विस्तारित होता। एका न शिकलेल्या गृहस्थाने गर्भलिंग परीक्षण केलं आणि त्याच्या माध्यमातून त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर अबॉर्शन्स झाले आणि एक मोठं नेटवर्क कार्यरत होतं। याच्यामध्ये पोलिसांनी कारवाई अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये हा PCPND ॲक्ट जो 1994चा आहे, जुना आहे, आउटडेटेड आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे। भविष्यामध्ये असे प्रसंग होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि त्यामुळे या कायद्यामध्ये सुधारणा करणार का, हा मी पहिला प्रश्न विचारला होता आणि संबंधित जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करणार का। माननीय मंत्री महोदयांनी कारवाई करू असं सकारात्मक उत्तर दिलं। पुणे दौंड ही अतिशय बिझी ट्रॅक असणारी लाईन आहे, त्यामुळे नवीन नवीन लोकल सुरू करणं प्रशासनाला, रेल्वे प्रशासनाला अवघड जाते। सुरुवातीला मी पाठपुरावा केला, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी रेल्वे मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली, त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये दौंडच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भातला पत्रव्यवहार केलेला आहे। मुख्यमंत्र्यांचं दिल्लीतलं कार्यालय आणि आम्ही सगळेजण त्याच्यासाठी पाठपुरावा करतो। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, मुंबई।